नमस्कार. एक आई आपल्या मुलीला काबाड कष्ट करून शिक्षण देते आणि ह्या रूढी परंपरा याच्यामध्येच आमच्या सुनबाई आपल्याला समोर एक गीत सादर करत आहेत. आपण ऐकूया. ला 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 लाडकी छकुली माझी मोठी गुणवान, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. परंपराघातक रूढी मुलीच्या जीवाला, बंधनात जगता जगता उभा जन्म गेला, बंधनात जगता जगता उभा जन्म गेला. तिला तिच्या पायावरती उभी मी करीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. दिगंतात अज्ञानाच्या धुके दाट दाट, ज्ञानप्रभा उजळीत येऊ उद्याची पहाट, ज्ञानप्रभा उजळीत येऊ उद्याची पहाट. तुला सुखी करण्यासाठी कष्ट मी करीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. फाटक्याच लुगडाला 17 गाठी, नवी नवी पुस्तक तुझला नवी नवी पाटी, नवी नवी पुस्तक तुझला नवी नवी पाटी. 6 वर्ष झाली आता नाव नोंदवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. लाडकी छकुली माझी मोठी गुणवान, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन, एक एक पैसा जोडून शाळा शिकवीन. बघा आई काय म्हणते माहीत आहे, एक एक पैसा जमून मी तिला शाळा शिकवीन. काय आईचं स्वप्न असेल हो? कष्ट करून आईच्या लुकड्याला 17 गाठी, आणि ती काय म्हणते की माझ्या लेकीला मी पायावर उभं टाकीन, मी तिच्या पायावर उभं करीन तिला, आणि मला काय कष्ट लागले तर चालेल, पण मी लेकीला शिकवीन. कारण काळाची गरज पडलेली आहे. लेकीला शिकवलंच पाहिजे, लेकीला लेकीच्या पायावर उभं केलंच पाहिजे. आणि ती आई काय म्हणत आहे गीतामधून माहीत आहे की माझ्या अंगावर फाटकं लुगडं असलं तर चालेल, माझ्या लुगड्याला 17 गाठी असल्या तर चालेल, पण मी माझ्या मुलीला शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण तिच्या जर आयुष्यात कुठलं वादळ आलं, तिच्या जर आयुष्यात कुठलं संकट आलं, तर ती शिकली तर त्या वादळाला तोंड देऊ शकेल. म्हणून त्या आईचं म्हणणं आहे की लेक शिकवली पाहिजे. मला ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे, माझ्या माता भगिनींनो, तुमच्या पण मुलीला शिक्षण द्या, तुमच्याही मुलीला शिकवा. कारण मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. दोन्ही घरी मुली जिद्दी असतात, मुली शिकतात, मुलीकडे चिकाटी असते. त्यामुळं काय करायचं आहे माहीत आहे, आपल्याला लेकीला वाचवायचं आहे आणि लेकीला शिकवायचं पण आहे. माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असाल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईबर करा. पुन्हा आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ बघूया. नमस्कार.